नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार, भावा बहिणीला नमस्कार. झालं का जेवण चहा पाणी तुमचं? बघा स्वयंपाक करते मी. स्वयंपाक करते, उशीर झालाय स्वयंपाकाला थोडा. काल का छोटासा अभंग म्हणले होते मी, शुद्ध नाही तुझी भावना देवकोटी आहे सांगना. तर ताईनं फोन केला आणि त्या म्हणल्या पूर्ण अभंग म्हणा. तर त्यांच्यासाठी पूर्ण अभंग म्हणायचा आहे. बघा आता इतका उशीर झालाय म्हणता. किती उशीर झालाय बघ, लय उशीर झाला. दाजी यायचा टाइम झालाय. आज मी बाहेर गेलते, एक जणाचं देव करायचं इथं. त्यांनी विचारलं ना काय करायचं कसं, तिथे गेले होते मी, बोलवलं होतं मला. मग ते परडीचं देव आहे त्यांचं, ते सांगायला गेलते मी माता बहिणीनं. त्यांनी बोलवलं होतं देव करायचं म्हणल्या. 2-4 दिवसांनी आहे त्यांचं देव, त्याच्यामुळं बोलवलं होतं मला. त्याच्यामुळे उशीर झाला स्वयंपाकाला. आज दाजी यायचा टाइम झालाय आणि स्वयंपाक नाही झाला. तर मी स्वयंपाक करते आणि त्या ताईने सांगितलं पूर्ण अभंग म्हणा. तर ते अभंग एक म्हणायचं आहे आपल्याला. म्हणते मी अभंग पूर्ण. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. मी टाळाला दोरी मी बांधली, थांबा दाखवते तुम्हाला. दोरी हा टाळ बी आहे माझ्याकडं. हा बाई टाळ म्हणून म्हणायचं आता. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. स्वयंपाक करीत करीत हरिनाम जसं असं तसं. आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती तुझ्या दर्शनाला. आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती तुझ्या दर्शनाला. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. गंधकेश्वरी कंपाळी टिळा भजन करीती वेळोवेळा. गंध कपाळी गंधकेश्वरी कंपाळी टिळा भजन करीती वेळोवेळा. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. देव कोठे आहे सांगना. तुकारामाने अभंग लिहिले साऱ्या जन्माचे सार्थक केले. तुकारामाने अभंग लिहिले साऱ्या जन्माचे सार्थक झाले. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. बघा कसं आवरायचं. टाळ वाजू वाटते, चपाती करायची,
झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उठावेसे मन येत नाही नारायण. सुर कुरवाळीतपणे ते सापडले केने, तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग. करुणी आरती चक्र पाणी उवाळती, आज उरले नवस धन्य काळ हा दिवस. पहा पाऊस काळ पुण्यवंत तुम्ही बाळ, तुका वाईटाळी उभा सन्निध जवळ. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. बघा उशीर झाला की अशी गडबड गाय असती. तसल्या कोबीची भाजी केली, कोबीची भाजी, पानकोबीची भाजी केली. आणि आधी फोन केलाय दाजीला, आता येतो मग येतो, अर्धा तास झाले. या म्हणलं लवकर, आधीच उशीर झालाय. येऊन गेल्या का काय माहिती. फोन घरातच होता माझा. बोला कुंडली गोदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बघ असं असते आपलं स्वयंपाक करत करत. पटापटा उरकायचं काय. शुद्ध नाही तुझी भावना, तर नमस्कार मंडळी, या जेवण करा. ह्या चपात्या चालू आहे त्या. दाजी असं चालू असते बडबड बडबड बडबड, उरक आवल उरक आवल. गार गारे डोंगराची हवन बैला सोसन गारवा. लिंब नारळ घेऊन हाती नांबाबाला येणू किती, माझ्या आंबाचे यावाईचे वटी बारावण आंबाला सोसन गारवा. गार डोंगराची हवन बैला सोसन गारवा. बघा चपात्या कशा मध्ये त्या भारी. बघितली कशी चपाती. अग लिंब नारळ घेऊन हाती नांबाबाला येणू किती, काळूबाईची वटीचा बारा मला सोसन गारवा. छान छान चपात्या आहेत बघा. अशा झाल्यात चपात्या. म्हणजे कशा चपात्या आहेत बघा. हा अशा भारी भारी चपात्या असतात.